नमस्कार, वैशालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डाळ आणि तांदूळाची खिचडी बनवणार आहोत. तरी त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. येथे मी तुरीची डाळ वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डाळ वापरू शकता. एका वाटीमध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे आहे. फोडणी देताना गडबड व्हायला नको म्हणून हे सर्व मसाले अगोदरच काढून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे. तसेच वाटीत घेतलेले सर्व मसाले टाकायचे. दीड वाटी पाणी टाकायचे आहे. खिचडी जर पातेल्यात बनवली तर तांदळाच्या डबल पाणी घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये जर बनवली तर अर्धी वाटी पाणी कमी घ्यायचे आहे. पाण्याला उकळी आल्यावर धुवून ठेवलेले डाळ तांदूळ टाकायचे आहेत. एकदा चांगले मिक्स करून कुकरचे झाकण लावायचे आहे. कुकरला वाफ येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे. शिट्टी होऊ द्यायची नाही. शिट्टी व्हायच्या आधी गॅस कमी करून खिचडी 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. कुकरचे टोपण पडल्यावर भात चांगला हलवून मिक्स करून घ्यायचा आहे. खिचडी गरम गरमच खायला घ्यायची आहे. ही खिचडी गरम असतानाच खूप छान लागते. अशी ही झटपट होणारी खिचडी अतिशय रुचकर लागते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली डाळ तांदळाची खिचडी तयार झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.